हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत द कॉर्डिनेशन इन द ह्युमन बिंग. याच्यामध्ये आपण आधी बघितलं होतं द कॉर्डिनेशन्स इन द प्लांट, बरोबर आहे. आता ह्युमन बिंग, द डिफरंट प्रोसेस गोज ऑन सायमल्टेनियसली इन द ह्युमन बॉडी. ऑल दिस प्रोसेस इज नीड टू बी इफिशियंटली अँड इफेक्टिवली कंट्रोल अँड कॉर्डिनेशन. म्हणजेच काय की आपल्या शरीरात एकाच वेळी वेगवेगळ्या क्रिया घडून येतात आणि त्या क्रियांचं उत्तम प्रकारे आणि परिणामकारक काय केलं होतं, परिणाम क्रियावर नियंत्रण करणं जरुरी आहे. दिस इज डन विथ द हेल्प ऑफ द टू सिस्टीम. म्हणजे हे त्या क्रियांवर नियंत्रण करण्याचं काम दोन सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये करत असतात. एक आहे नर्वस कंट्रोल आणि दुसरा आहे केमिकल कंट्रोल. तर आता आपण बघणार आहोत नर्वस कंट्रोल. द ह्युमन कॅन रिस्पॉन्स टू चेंज इन द सराउंडिंग ड्यू टू द नर्वस कंट्रोल अँड द इम्पल्सेस आर जनरेटेड इन द ह्युमन बॉडी. म्हणजेच काय की आपल्या पर्यावरणात जर बदल झाला तर त्याला प्रतिसाद देण्यासाठी आपल्या ह्युमन बॉडीमध्ये इम्पल्सेस काय होतात, जनरेट केले जातात विथ द अकॉर्डिंग टू द चेंज इन द सराउंडिंग. अँड ह्यासाठी नर्वस सिस्टीम काय येतात मोठा रोल त्याच्यामध्ये प्ले केला जातो. मीन्स द नर्वस कंट्रोल प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन empowering this body cell with the ability to response these impulses. म्हणजेच ते काय करतात, ते इम्पल्सेसला रिस्पॉन्स देण्याचं काम कोण करतं, नर्वस कंट्रोल करतात. दिस ॲबिलिटीज डिपेंड अपॉन द कॉम्प्लेक्सिसिटी ऑफ द ऑर्गनायझेशन इन द ऑर्गॅनिझम बॉडी स्ट्रक्चर. आणि त्यांना प्रतिसाद देण्याचा क्षमता जी आहे हे त्या सजीवांच्या शरीरातील क्लिष्टतेवर अवलंबून असतं. आता इन युनिसेल्युलर ॲनिमल लाईक द अमिबा डू नॉट हॅव द नर्वस सिस्टीम. म्हणजे अमिबामध्ये नर्वस सिस्टीम नाही आहे विच प्रोड्युसेस सच ए इम्पल्सेस अँड रिस्पॉन्स. म्हणजे त्यामुळे नसल्यामुळे त्याच्यात इम्पल्सेस पण प्रोड्यूस होत नाही आणि त्याला रिस्पॉन्स द्यायचा प्रश्नच उरत नाही. हाऊएव्हर इन मल्टीसेल्युलर ॲनिमल्स लाईक अ ह्युमन्स have the nervous system to respond to the stimuli and this control and coordination is brought about by with the help of the special type of the cell is called as a nerve cells and the neurons. म्हणजे आता ह्या ह्युमन बॉडीमध्ये काय असतात की नर्वस सिस्टीम जी आहे ती प्रतिसाद देण्याचं काम करत असते आणि हे करायच्यासाठी एक स्पेशल टाईप ऑफ द स्पेशी आपल्या शरीरामध्ये असे सेल असते. तिला म्हटलं तर नर्व सेल किंवा तिला म्हटलं तर न्यूरॉन्स असं म्हटलं जातं. आता न्यूरॉन्स आणि नर्व सेल म्हणजे दीज आर द स्पेशल टाईप ऑफ द सेल विच कॅन कंडक्ट द इम्पल्सेस फ्रॉम द वन प्लेस टू द अनदर इन द बॉडी इज कॉल्ड ॲज अ न्यूरॉन्स. म्हणजे आपले हे स्पेशल टाईप ऑफ द सेल्स आहेत आणि ते काय करतात, ते इम्पल्स कंडक्ट करायचं काम करतात, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत करतात. दिस न्यूरॉन्स आर द structure and the function unit of the nervous system. The nerve cells are the largest cell like a few meter in length. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात लार्जेस्ट जी सेल आहे ती कोणती सेल आहे, नर्व सेल आहे. द नर्व सेल हॅव द ॲबिलिटी टू जनरेट अँड कंडक्ट द इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस. म्हणजे काय असं की त्यांची एक ॲबिलिटी म्हणजे ते स्वतःच इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस निर्माण पण करतात आणि ते कंडक्ट पण करतात. द सेल्स दॅट सपोर्ट्स these nerve cell and help their function are called as a neuroglia. The nerve cell and the neuroglia are cell together to form the nerves. त्याने नर्व तयार होते. All the information about the surrounding is collected at the end of the dendrites. आता मी वाचत जाते आणि सांगत जाते. इथे तुम्हाला जे स्ट्रक्चर दिसते हे पूर्ण याला आहे ते नर्व सेल्स आहे. ही डायग्राम एक्झामला विचारली जाते. आता हे बघा, हे जे नर्व सेल्स आहेत म्हणजे इन्फॉर्मेशन फ्रॉम द सराउंडिंग इज कलेक्टेड ॲट द एंड ऑफ द डॅन्ड्राइट्स. म्हणजे हे लांब दिसत आहेत तुम्हाला, टोक जी दिसत आहेत त्याला म्हटलं जातं डॅन्ड्राइट्स. म्हणजे इन्फॉर्मेशन अबाउट द सराउंडिंग इज कलेक्टेड बाय द डॅन्ड्राइट्स ऑफ द न्यूरॉन्स अँड द केमिकल प्रोसेस बिगिन इन द डॅन्ड्राइट्स begins and electrical impulses are generated which is a conduct from the dendrites. म्हणजे ते इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस जनरेट पण करतात आणि कंडक्ट पण करतात टू द देन इट इज अ कंडक्ट
टू द सेल बॉडी. म्हणजे बघा ही सेल बॉडी दिसते, त्या सेल बॉडीकडे ते काय केलं तर कंडक्ट केलं जातं. अँड देन इट इज टू द ॲक्सॉन. हे कुठे नेलं जातं, ॲक्सॉनकडे नेलं जातं. अँड फ्रॉम ॲक्सॉन टू इट्स टर्मिनल, म्हणजे ॲक्सॉन टर्मिनलपर्यंत नेलं जातं. आता दीज इम्पल्स आर देन ट्रान्सफर्ड टू द नर्व सेल टू द नेक्स्ट. म्हणजे हे जे इम्पल्स आहेत, म्हणजे पहिल्यांदा हे डॅन्ड्राइट्स काय करतात, इम्पल्सेस तयार करतात आणि मग हे इम्पल्सेस कंडक्ट टू द सेल बॉडी, सेल बॉडीकडून टू द ॲक्सॉन आणि ॲक्सॉनकडून द ॲक्सॉन टर्मिनलकडे. आलं लक्षात. आता देन इट इज अ ट्रान्सफर टू द दिस इम्पल्सेस आर देन इज ट्रान्सफर टू द फ्रॉम दिस नर्व सेल टू द नेक्स्ट नर्व सेल्स. म्हणजे हे एका नर्व सेलकडून दुसऱ्या नर्व सेलकडे ट्रान्सफर केले जातात. नाव द इम्पल्स देन रिचेस टू द टर्मिनल ऑफ द ॲक्सॉन्स. दे आर ॲक्सॉन दे स्टिम्युलेट द नर्व सेल टू बी सिक्रेट सर्टन केमिकल्स. म्हणजे जेव्हा ते एंड ॲक्सॉन टर्मिनलकडे येतात तेव्हा त्या ठिकाणी काय करतात, केमिकल काय करतात, सिक्रेट करतात. अँड दिस केमिकल पास थ्रू द फ्यू मिनिट स्पेस. म्हणजे केमिकल हे फ्यू मिनिट स्पेसच्या इथं पास होतं आणि त्या फ्यू मिनिट स्पेसला काय म्हटलं जातं, सिनॅप्स असं म्हटलं जातं. बिटवीन द टू ॲडजेसंट न्यूरॉन. म्हणजे दोन न्यूरॉनच्या मध्ये एक छोटीशी गॅप असते, स्पेस असते, तिला म्हटलं जातं सिनॅप्स असं म्हटलं जातं. आणि जेव्हा ते इम्पल्सेस इथे ॲक्सॉन टर्मिनलकडे येतात तेव्हा ते केमिकल काय करतात, सिक्रेट केलं जातं. इन द बेड बिटवीन द स्पेस लाईक अ सिनॅप्स बिटवीन द टू ॲडजेसंट न्यूरॉन्स. अँड दे जनरेटेड इम्पल्सेस इन द डॅन्ड्राइट्स ऑफ द नेट्स. म्हणजे त्यानंतरच्या डॅन्ड्राइट्स काय करतात, पुन्हा ते इम्पल्सेस काय करतात, जनरेट करतात. अँड देन इट इज अ टेस्ट टू द नेक्स्ट न्यूरॉन. इन दिस वे द इम्पल्सेस आर कनेक्टेड टू conduct in the body and these impulses are finally conveyed to the nerve cells of the muscles. म्हणजे ते ट्रान्सफर कुठे करतात, नर्व सेल्स ऑफ द मसलकडे ट्रान्सफर केले जातात. आता हे जे नर्व सेल्स इम्पल्सकडे जेव्हा ट्रान्सफर केले जातात अँड दिस ॲक्शन अँड द मुवमेंट इज अ ब्रॉट अबाउट बाय द बॉडी अँड द वर्क ऑफ द मस्क्युलर टिश्यू. म्हणजे इथे जे मस्क्युलर टिश्यू जे आहेत ते वर्क करायचं काम त्या ठिकाणी केलं जातं. आता ॲक्च्युली आता ही जी मुवमेंट ही ब्रॉड केली जाते म्हणजेच काय, त्याच्या जेव्हा ते कृती जर घडून आणायची असेल तर शेवटचं कार्य जे आहे ते कोणाचं असतं, मस्क्युलर टिश्यूचं असतं. बरोबर आहे. मग ॲक्च्युली काय केलं तर दिस मुवमेंट ऑफ द मसल्स आर इसेन्शियल इव दिस मुवमेंट ऑफ द मसल सेल्स आर इसेन्शियल टू ब्रिंग अबाउट द ॲक्टिव्हिटी. आता त्यावेळी काय होतात की द सेल्स आर कॉन्ट्रॅक्ट टू चेंज देअर शेप. हे जे सेल्स आहेत ते काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात टू चेंज देअर शेप्स अँड द मुवमेंट इज ऑकर इन द सेल्युलर लेवल. ती मुवमेंट होते अँड द मसल सेल हॅव द ॲबिलिटी टू चेंज देअर शेप ड्यू टू द स्पेशल टाईप ऑफ द प्रोटीन. म्हणजे हे मसल्स आहेत याच्यामध्ये एक स्पेशल टाईप ऑफ द प्रोटीन्स असतात आणि त्या प्रोटीन्समुळे मसल सेल ते काय होतात, त्याची शेप काय करू शकतात, चेंज करू शकतात. Besides to this same protein, the cell become ability to respond the electrical impulses of the nerve cells. आणि त्यामुळे ते मसल सेल्स आहेत ते काय करतात, ते इलेक्ट्रिकल इम्पल्सला काय करतात, रिस्पॉन्स देतात. आणि त्यामुळे thus we can say that is nervous system consists of well organized network of the nerve which can conduct the information in the form of electrical impulses from the one part of the body to the another. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे तर तुमच्या समजा हातावर मच्छर बसला तर तुम्हाला त्याची जाणीव होते, लगेच तुम्ही काय करता, त्याला रिस्पॉन्स देता हाताने, तो हात घेतात आणि त्याच्यावर मारतात. म्हणजे जेव्हा तुमच्या हातावर मच्छर बसतो तर तिकडचे जे नर्व सेल्स असतात तिथे काय करतात, इम्पल्सेस जनरेट होतात आणि मग ते जनरेट होऊन ते ट्रान्सफर कुठे केले जातात, मसल ब्रेनकडे. त्या ब्रेन त्याला रिस्पॉन्स देतो आणि लगेच तुमच्या हाताचे मसल्सचा शेप चेंज करतात आणि त्या मच्छरला काय करतात, मारतात. आता हे जे आहे आपल्या बॉडीमध्ये हे जे नेटवर्क आहे कसं आहे तुम्हाला दिसते बघा. पूर्ण बॉडीमध्ये आपल्या दिशेने नर्वस कंट्रोलचं नेट आपल्या पसरलेलं दिसतं, नर्व सेलचं नेटवर्क जे आहे ते पसरलेलं तुम्हाला दिसतं. अशा रीतीने आपल्या एक जे इम्पल्सेस आहेत इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम द वन पार्ट ऑफ द बॉडी टू द अनदर विथ द हेल्प ऑफ द नर्व सेल. नर्व सेलद्वारा ते ट्रान्सफर केलं जातं इम्पल्सेस थ्रू इन्फॉर्मेशन. आलं लक्षात.
मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.